प्रत्येक चेहऱ्याची एक वेगळी ठेवण असते आणि म्हणूनच वेगवेगळ्या पद्धतीचे फेस शेप्स असतात. हे शेप्स कसे ओळखायचे हे आपल्याला गौतमीने आधी सांगितलेलं आहे. पण महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या फेस शेप अनुसार आपल्याला हेअरस्टाईल निवडणं सुद्धा गरजेचं असतं, जेणेकरून आपलं व्यक्तिमत्व उठावदार दिसेल. तेव्हा आपल्या फेस टाईपनुसार किंवा फेस शेपनुसार हेअरस्टाईल कशी निवडायची हे आज आपल्याला गौतमी सांगणार आहे. वेगवेगळ्या फेस शेप्सचे प्रकार आपण मागच्या आठवड्यात बघितले आहेत. आज आपण बघूयात की त्याच फेस शेप्सला आपण जास्त छान पद्धतीने कसं प्रेझेंट करू शकतो मेकअप आणि हेअरच्या द्वारे. सो पहिले आपण हेअरबद्दल बोलूयात. एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी की ज्यांचा चेहरा हा ओव्हल शेपचा असतो, खरं तर त्यांना काउंटरिंग टेक्निक म्हणजे असं काही करायची गरज नाही आहे की ज्याच्याने त्या चेहऱ्याचा शेप बदलेल. प्रत्येक फेस शेपचा आपण एक महत्त्व असं ठेवूयात की प्रत्येक फेस शेपला आपल्याला ओव्हल बनवायचं आहे, कारण ओव्हलला आपण आयडियल फेस शेप असं मानतो. सो हेअरस्टाईल आणि मेकअप ओव्हल शेपसाठी कुठलीही केली तरी ती चांगलीच दिसणार. आता आपला जो दुसरा फेस शेप आहे त्याला आपण म्हणतो ऑब्लॉंग, जो उभट चेहरा आहे. आता उभट एखादा चेहरा असेल तर त्या चेहऱ्याला आपल्याला ओव्हल करण्यासाठी त्याची हाईट कमी करतोय असं इल्युजन क्रिएट करायचं आहे. सो या शेपची हाईट कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर ह्यांचे जे केस आहेत त्यांच्यामध्ये जर वेव्ज आल्या फॉर एक्झाम्पल, तर त्या वेव्जनी असं वाटतं की त्यांचा चेहरा लहान झाला आहे, कारण वेव्जमध्ये सर्क्युलर मूव्हमेंट असते. कुठल्याही सर्क्युलर मूव्हमेंट जेव्हा आपल्या चेहऱ्यावर येते त्या मूव्हमेंटनी आपला चेहरा नॅचरली छोटा दिसायला लागतो. सो आपला पुढचा फेस शेप आहे राऊंड. राऊंडला आपल्याला करायचं आहे ओव्हल, तर एक्झॅक्टली ऑपोजिट आपल्याला करायचं आहे. राऊंड शेपचा जो चेहरा आहे त्याला जेव्हा आपण सरळ केस देतो, म्हणजे जर त्यांचे केस आपण ॲक्च्युली डेड स्ट्रेट केले तर चेहऱ्याच्या अवतीभोवती एक सरळ लाईन निर्माण होते. ही जी सरळ लाईन आहे केसांची, ही केसांची सरळ लाईनच एक असं इल्युजन क्रिएट करेल की हा गोल चेहरा ओव्हल झालेला आहे. आपला जो पुढचा फेस शेप आहे तो आहे स्क्वेअर फेस शेप. आता स्क्वेअर फेस शेपचा असं आहे की तुमचा जो चेहरा आहे तो बऱ्यापैकी म्हणजे लाईन्स आहेत त्याच्यामध्ये. सो त्याच्यामध्ये ह्या ज्या स्ट्रेट लाईन्स आहेत त्या स्ट्रेट लाईन्सला ओव्हल करण्यासाठी असं इल्युजन करायला हवं ज्याच्याने ह्या लाईन्स गोल वाटायला लागतील. त्याच्यासाठी एक छान यूज खरं तर असा असतो की जे तुमचे केस आहेत त्या केसांमध्ये राऊंडनेस, म्हणजे केसांमध्ये वेव्स किंवा कर्ल्स कुठल्या तरी प्रकारचे, तर ह्या कर्ल्सनी किंवा हा जो राऊंडनेस आहे वेव्समधला, त्या वेव्सनी हा जो स्क्वेअर चेहरा आहे तो जास्त करून ओव्हल शेपकडे जाण्याचा प्रयत्न करतो. सिमिलर एक जो प्रकार आहे तो रेक्टँग्युलर फेसकडे आपण जातो. फक्त जेव्हा रेक्टँग्युलर फेसला तुम्ही कुठल्याही प्रकारचे कर्ल्स किंवा वेव्ज वापरता आहात तेव्हा हे वेव्स पूर्ण चेहऱ्याचे नसले आणि चेहऱ्याच्या फक्त अर्ध्या भागापर्यंत असले, म्हणजे वेव्स हे फक्त कानाच्या खालीपर्यंत आणि त्याच्या खाली फक्त नॉर्मल केस जे तुमचे ओरिजिनल आहेत, तर त्याच्याने सुद्धा क्रिएट असं इल्युजन होतं की तुमचा चेहरा लहान दिसायला लागतो. आता जेव्हा तुम्ही ट्रायंग्युलर फेसकडे येता तेव्हा थोडं ट्रिकी होतं, कारण तुमच्या केसांनी या चेहऱ्याला ओव्हल बनवणं खूप डिफिकल्ट असतं. पण त्याच्यासाठी एक मेजर एलिमेंट असं आहे की तुम्हाला हा जो एक पोर्शन आहे तुमच्या ट्रायंग्युलर फेसचा इकडे एलिमेंट करायचा आहे. सो मेजरली इकडे तुम्ही फ्रिंजेस आणू शकता, साईड बँग्स असू शकतात. सो साईड बँग्स, फ्रिंजेस हे ट्रायंग्युलर फेस शेपला चांगले दिसतात. त्याचं कारण असं आहे त्यांच्या फेसमध्ये ऑलरेडी खाली एक एलिमेंट आहे, त्यांना वर एलिमेंट ॲड करायचा म्हणून ते बँग्स चांगले दिसतात किंवा फ्रिंजेस जे काढतात. या सगळ्या गोष्टी ट्रायंग्युलर फेस शेपसाठी आहेत. एक्झॅक्टली ऑपोजिट आहे इन्व्हर्टेड ट्रायंगलसाठी. आता एक हेअर कट आहे लेअर कट, जो लेयर्समध्ये तुमच्या चेहऱ्याच्या ह्या भागात वेगवेगळ्या लेयर्स आणतो. सो हा जो लेअर कट आहे त्याच्याने होतं असं की या इन्व्हर्टेड ट्रायंगलमध्ये जी इकडे स्पेस आहे फेस शेपला, ती फेस शेपची जी स्पेस आहे ती भरल्या जाते. हा आहे पुढचा फेस शेप ज्याला आपण म्हणतो ट्रपेझॉइड. तर ट्रपेझॉइडला असं आहे की तुमचा चेहरा थोडा उभट सरळ आहे, पण तुमची जी चिन लाईन किंवा जॉ लाईन म्हणतो ती खूप प्रॉमिनंटली इन्व्हर्टेड ट्रायंगल किंवा ट्रायंग्युलर शेपमध्ये येते. सो इकडे जो एक इन्व्हर्टेड ट्रायंगल क्रिएट झालेला आहे त्या इन्व्हर्टेड ट्रायंगलवर सुद्धा लेअर कट जो आहे तो खूप मिरेकल्स करू शकतो. अगेन जेव्हा इकडे हा जो उभट चेहरा आहे त्या उभट आणि सरळ चेहऱ्याला जर तुम्हाला एलिमेंट द्यायचं असेल तर हे फक्त वेव्स पण असू शकतात. तर
हा एक 2 ऑप्शन्स आहेत ट्रपेझॉइडला जेव्हा तुम्हाला एनहॅन्स करायचं आहे तेव्हा. आणि आपला शेवटचा जो फेस शेप आहे तो आहे डायमंड फेस शेप. तर डायमंड फेस शेपसाठी एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट लक्षात ठेवा, तुमचे चीक बोन्स हे ऑलरेडी हाय आहे, तर त्याच्यामुळे तुमच्या गालांच्या भोवती तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एलिमेंट करायचं नाही आहे. सो इन दॅट केस तुम्ही 2 ठिकाणी तुमचे एलिमेंट्स वाढवू शकता. एक तर तुम्ही ह्या ठिकाणी एलिमेंट वाढवू शकता जो तुमच्या कपाळाचा भाग आहे, आणि एक दुसरा एलिमेंट वाढवू शकता जिथे तुमची चिन येते किंवा जॉ लाईन येते. सो इथे सुद्धा तुम्ही जर बँग्स क्रिएट केले कुठल्या प्रकारचे साईड बँग्स, आणि साईड बँग्स नंतर तुमचा लेअर कट असेल, तर ही एक जी जागा आहे तुमच्या चेहऱ्याच्या अवतीभोवतीची ती भरल्या जाते. सो हे जे हेअरकट्स आहेत हे पर्टिक्युलरली या फेस शेप्सला चांगले दिसतात. पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघूयात की प्रत्येक फेस शेपला एनहॅन्स करण्यासाठी कुठल्या प्रकारचा मेकअप आपण करू शकतो, असा मेकअप जो या फेस शेप्सला अजून हायलाईट करेल.